अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी म्हणजेच 1 डिसेंबरला शिक्षकांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात यावी असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यातील यंत्रणांना दिले आहेत। त्यानुसार शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांना जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत। ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असेल अशी तरतूद करण्यात आली आहे। मतमोजणी कक्षाच्या 100 मीटर परिसराच्या आत प्रवेशास प्रतिबंध राहणार आहे। मतमोजणी कक्ष आणि सुरक्षा कक्षाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मतमोजणी अधिकारी, कर्मचारी आणि निवडणूक आयोगाचे विविध नमुन्यातील ओळखपत्र असणाऱ्या व्यक्तींव्यतिरिक्त दिनांक 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 8 पासून ते 3 डिसेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विलासनगर येथील शासकीय धान्य गोदाम येथील मतमोजणी स्थळाच्या 100 मीटर परिसराच्या आत प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे। उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना अधिकृत पासद्वारे प्रवेश मिळेल। मतमोजणीच्या ठिकाणी संपर्क साधनांवर प्रतिबंध राहणार आहे। मतमोजणीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे झेरॉक्स, फॅक्स मशीन, ईमेल किंवा इतर संपर्क साधनांचा गैरवापर प्रतिबंध करण्यात आला आहे। जिल्हा दंडाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केलेल्या आदेशानुसार मतमोजणी ठिकाणाच्या 100 मीटर परिसरात मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रान्झिस्टर, कॅल्क्युलेटर आदी साधनांच्या वापरावर प्रतिबंध करण्यात आला आहे। तथापि वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार बांधवांना मतमोजणी स्थळाच्या परिसरात असलेल्या मीडिया कक्षातच मोबाईल वापरण्याची मुभा असेल। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।